2026 आहे आता, तर आपण येऊन गेलो आता 2026 मध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, कसं आहे हे वर्ष बाकी लोकांसाठी? सर आता मी सांगते की प्रत्येक राशीसाठी लोकांनी सांगितले हां. की ह्या राशीसाठी हा उपाय, त्या राशीसाठी तो उपाय, त्या राशीसाठी. परंतु माझ्या मते, माझं एक वैयक्तिक मत, माझा जो अभ्यास आहे त्याच्यानुसार सांगते सर, की राशी ह्या काल्पनिक आहेत. जर तुम्ही सूर्याला ह्या वर्षात मितजल, गूळ घालून किंवा साखर घालून जर तुम्ही पाणी द्यायला सुरुवात केली तर हे एक वर्ष बेनिफिट मध्ये राहणार आहे. ओके. तसंच 2026 मध्ये मी जनरल रेमेडी सांगते. सगळ्यात पहिले मी बिझनेससाठी रेमेडी सांगते सर. ज्यांच्या घराचं तोंड पूर्वेला आहे किंवा सिटीमध्ये नाही मिळत सगळ्यांना सर तसा, तरी सुद्धा प्रत्येकाने ज्यांच्या घराला लाकडी उंबरटा आहे त्या उंबरट्यावरती कुणी गोमूत्रानं उंबरटा क्लीन करायला होतं, गोमूत्राद्वारे, कुणी हळदीचा लेप लावतं. परंतु आमचं लाल किताब काय सांगते सर, आपण आंघोळ करताना जो साबण वापरतो तो सर तुम्ही व्हाईट कलरचा वापरायचा. व्हाईट कलर. हा, व्हाईट कलरचा साबण वापरायचा. हा. त्याच्याबरोबर जो फेस वॉश घेणार तो हिरव्या कलरचा. ओके. नमस्कार मित्रांनो, आजचा हा जो पॉडकास्ट आहे तो येतोय आपल्या ज्या तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या मॅम सुशीला पवार मॅम यांच्या युट्यूब चॅनलवर. तर मी ठरवलं की आपला हा पहिला पॉडकास्ट येतो, मीच मॅमचा पॉडकास्ट घेतो आणि त्यांच्या चॅनलवर हा पब्लिश करू आपण. कारण या पॉडकास्टमध्ये 2026 जे वर्ष आहे, तर या वर्षासाठी हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल आणि या वर्षामध्ये तुम्ही कोणत्या लाल किताबच्या रेमेडी करायला हव्या याबद्दल मॅम आपल्याला सांगणार आहे. तर तेच मॅम की हे तुमचं चॅनल आहे, तर सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन की तुम्ही तुमचं चॅनल स्टार्ट करायचा एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला. सर माझ्या क्लायंटने मला भरपूर रिक्वेस्ट केले की तुमचा मॅडम चॅनल स्वतःचा काढा, मग का काढत नाही तुम्ही. आणि त्यांनी तुमचंही आभार व्यक्त केले की त्यांच्या चॅनेलमुळे आम्हाला एवढ्या सगळ्या रेमेडी बोलायला भेटते. आणि तुमचं एक चॅनेल काढा मॅडम, आणि तिकडेही एक पॉडकास्ट तुम्ही देत जावा, इकडे पण एक करत जावा, तर मग आम्हाला त्याचं बेनिफिट होईल म्हणून. आणि माझ्या बिझी शेड्यूलमुळे सर मला वेळ मिळाला. हा पॉडकास्ट आम्ही सकाळी 7 वाजता शूट करतोय कारण मॅमची अपॉइंटमेंट आहे 10 वाजेपासून. आणि कसं अगोदर मी करणार होतो 2025च्या डिसेंबरमध्ये, परंतु माझ्या बिझी शेड्यूलमुळे मला आताही लेटच येत. म्हणजे 2026च्या ज्या रेमेडी आहे त्या लेटच यायला लागले. परंतु वेळेअभावी, कारण क्लायंटच्या आग्रहा खातीर मला हा बनवावाच लागले 2026. बरोबर आहे. आणि 2026 म्हणजे हा सूर्याचा वर्ष आहे. आणि आपल्याला सर्व ज्या रेमेडी द्यायच्या आहे सगळ्या लोकांना, त्या आपण सूर्याच्या निगडीत राहणार आणि बिझनेससाठी राहणार. बिझनेस वाढवण्यासाठी आणि त्याच्या संदर्भातल्या आजारपणासाठी पण आपण देऊ. आणि ज्या मुलांच्या शिक्षणासाठी आहेत, लग्नासाठी पण एखादी रेमेडी, कारण भरपूर मुलं बिन लग्नाची राहिलेली आहे ते, त्याच्यासाठीही आपण एखादी रेमेडी देऊ. आणि अशा मिलेजुलके म्हणून सगळ्या त्यांना फायदा होईल त्याचा, असं आपण देऊ. आणि ज्यांना पण वाटे की ह्या रेमेडी आपल्याला एक वर्षभर बघायला मिळतील किंवा ह्या चॅनेलवर वेगवेगळ्या रेमेडी ऐकायला मिळतील किंवा वेगवेगळं लाल किताबचं नॉलेज घ्यायला जाणार, त्या सगळ्यांनी सर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि वेगवेगळ्या रील, वेगवेगळ्या रेमेडी नॉलेज सगळं त्यांना बघायला भेटेल. 100%. तर आपण सुरुवात करू. तर 2026 आहे आता, तर आपण येऊन गेलो आता 2026 मध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, कसं आहे हे वर्ष बाकी लोकांसाठी? सर आता मी सांगते की प्रत्येक राशीसाठी लोकांनी सांगितले की ह्या राशीसाठी हा उपाय, त्या राशीसाठी तो उपाय, त्या राशीसाठी. परंतु माझ्या मते, माझं एक वैयक्तिक मत, माझा जो अभ्यास आहे त्याच्यानुसार सांगते सर, की राशी ह्या काल्पनिक आहेत. बरोबर का? आता प्रत्येक राशीच्या लोकांना तसंच जीवन नाही. कारण पहिल्या पॉडकास्टमध्ये मी सांगितलं होतं की वृश्चिक रास थोडी मोदीजींची जी रास आहे, मग काय आपण भारताचं पंतप्रधान बनणार नाही. बरोबर आहे. कारण ज्या राशीला 7.5 आहे त्या राशीला प्रत्येक व्यक्तीला, समजा आता धनु रास आहे किंवा मीन रास आहे, ह्याला 7.5 धरून चाला, तर ह्या राशीला सर एकसारखं जीवन आहे का नाहीये. तर त्या राशीला जर मी ती रेमेडी दिली तर ती रेमेडी त्याला लागू होईलच कशा. म्हणून जनरल रेमेडी तुमच्या बिझनेससाठी तुम्ही त्या रेमेडी करू शकताय. बिझनेसच्या रेमेडी बिझनेससाठी, बरोबर का? सेहतच्या रेमेडी सेहतसाठी, तब्येतीसाठी,
ती जनरल कोणीही करू शकताय. करेक्ट. त्याला पर्टिक्युलर ही रास नाही की ह्या राशीनंच ते केलं पाहिजे म्हणून. आणि माझ्या मते त्या राशींच्या लोकांना जे रेमेडी करायला सांगितलं, ज्या राशीला जी रेमेडी करायला सांगितलेली असते, मला वाटत नाही की त्याचं तेवढं बेनिफिट. तेवढं बेनिफिट नाही होत. कारण तुम्हाला दशा कुठली चालू आहे, महादशा कुठली आहे, अंतर्दशा कुठली आहे, त्याच्यावर त्याचा फायदा होतो. कारण कुंडली ही 7.5 आपल्या कुंडलीमध्ये जो महादशा चालू आहे, अंतर्दशा चालू आहे, कधी कधी शनीच्या महादशेमध्ये सुद्धा लोक भरपूर बलवान झालेले असते, ती आर्थिक मजबूत झालेली असते. 7.5 मध्ये सुद्धा कधी कधी बुधची महादशा आहे, बिझनेस एखाद्याचा एकदम टॉप लेवलला चालत असतो. कधी कधी बुधच्या महादशेमध्ये सुद्धा लोकांना कर्ज झालं असेल. ते कशासाठी? बुध मस्त तुमच्या कुंडलीमध्ये छानपैकी मस्त उच्च लेवलमध्ये उच्च राशीत बसलाय, परंतु जर शनी त्याच्यावर कृपादृष्टी टाकत असेल, दुसऱ्या कुठल्या क्रूर ग्रहाची दृष्टी त्याच्यावर पडत असेल, कारण बुध हा पुल्लिंग पण नाही आणि स्त्रीलिंग पण नाही, ओके, मिडल आहे. तो गुरु ग्रहाचं एक नाजायज औलाद म्हणून मानलं जाते. बुध का? बुध ग्रहाला ते आहे. त्याचं चंद्रग्रहाजवळ त्याची मिसेस गेलेली, त्याच्यानंतर बुधचा जन्म झाला, एक वेगळी कहाणी. ते नंतर कधी मी तुम्हाला नक्की. परंतु हे जे आहे ना सर, तुम्हाला सांगते, आता ह्याच्यावर पण लोक मला ट्रोल करणार आहे, ही गेली ती का बघायला, पण ते जे शास्त्रात आहे ते मला सांगावं लागतं. ते आपण बरोबर. आणि ज्या 2026च्या जी रेमेडी आहे ह्या परफेक्ट करणं गरजेचं आहे सर. का? सूर्याचं वर्ष आहे, उन्हाळा भरपूर राहणार, दुष्काळग्रस्त काही भाग राहणार. आणि जेवढा आपण सूर्याला, पहिली रेमेडी सांगेन की जर तुम्ही सूर्याला ह्या वर्षात मित्रजल, गूळ घालून किंवा साखर घालून जर तुम्ही पाणी द्यायला सुरुवात केलं तर हे 1 वर्ष बेनिफिट मध्ये राहणार आहे. ओके. पण प्रत्येकासाठी, कारण ह्या सूर्याच्याच रेमेडी, सूर्याचं वर्ष. आणि मला एक विचारायचं होतं, जी महादशा आणि अंतर्दशा तुम्ही बोलल्या मॅम, ती तुमच्या कुंडलीवरून ठरते? कुंडलीवरून ठरते. बरोबर आहे, ठीक आहे. जोपर्यंत कुंडली तुम्ही बघतच नाही सर, कुंडली तुमच्या काय आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळत नाही. सगळ्यात लेट असर करणारा ग्रह म्हणजे सर राहू आहे. सगळ्यात लेट रिझल्ट. ज्यांना राहूची महादशा आहे सर, त्यांना लेट असर होतो सर. कारण राहू हा सीधा इथूनवर आपल्या बुद्धीवर अटॅक आहे, मेंदूवरती अटॅक आहे राहूचा. ज्यांना सर वेळ लागतं तो राहू, जो डिप्रेशन मध्ये जातो तो राहू, ज्यांचा अचानक कामावरून लक्ष न लागणं, बिझनेसमध्ये न जाणं, घरामध्ये झोपून राहणं हमेशा, ओके, तो राहू सर. कारण राहूला राहूची महादशा लेट असर करते, तुरंत असर करत नाही. मग तुम्ही गोमेद वापरा, राहूच्या रेमेडी करा, राहूच्या रेमेडीने 100% 1001% असर होतो, परंतु लेट सर, वेळ लागते. 43 दिवसाच्या रेमेडी राहते, त्याच्यात जर तुम्ही नाही केलं तर तो असर जल्दी होतच नाही. 4 दिवस उपाय करायचा, 8 दिवस ठेवायचा, परत चांदीच्या वस्तू आज वापरायच्या, संध्याकाळी काढून ठेवायच्या, 2 दिवसानं वापरायच्या, तर तिथून नंतर परत आपण 40 दिवस मागे गेले. अरे, एक त्याला पर्टिक्युलर टाइम आहे सर. ओके. आता एखादा स्टोन सांगितला तुम्हाला सर, मोती धारण करायला सांगितलं, मोती धारण करताना सोमवारी धारण करायचा, आणि तुम्ही जर तो मंगळवारी काढून ठेवला आणि नंतर बुधवारी घातला तर त्या मोतीचा असर काय झाला सर? होऊ शकत नाही सर, कारण तो नंतर पण सोमवारी घातला पाहिजे. परत त्याची एनर्जी येण्यासाठी आपल्याला 40 दिवस गेलं. बरोबर का? मग त्याची जोपर्यंत एनर्जी येत नाही आपल्या ह्याच्यात तोपर्यंत ते होऊ शकत नाही सर, किंवा त्याचा फायदा भेटू शकत नाही. तसं 2026 मध्ये मी जनरल रेमेडी सांगते. सगळ्यात पहिले मी बिझनेससाठी रेमेडी सांगेन सर. ओके. बिझनेसवाल्या लोकांनी व्यवस्थित आहे का? कारण बिझनेससाठी जर तुम्हाला रेमेडी जर करायची असेल सर, तर तुम्ही प्रत्येक दिवशी, सूर्याचं वर्ष आहे सर, बरोबर का? म्हणून प्रत्येक दिवस ज्यांच्या पण घराचं तोंड पूर्वेला आहे किंवा पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे, कुठेही असू, पण हे सूर्याचं वर्ष आहे. आणि जादा करून ज्यांच्या घराचं तोंड पूर्वेला आहे किंवा सिटीमध्ये नाही मिळत सगळ्यांना सर त्याचा, तरी सुद्धा प्रत्येकाने ज्यांच्या घराला लाकडी उंबरटा आहे त्या उंबरट्यावरती, कुणी गोमूत्रानं उंबरटा क्लीन करायला होतं, गोमूत्रांद्वारे, कुणी हळदीचा लेप लावलं. परंतु आमचं लाल किताब काय सांगते सर, की तुम्ही त्या उंबरट्याला सुरुवातीला हळदीच्या पाण्यात, हळदीचा लेप द्या, नाही लेप नाही द्यायचा, हळद आणि पाणी मिक्स करायचं. पाणी चंद्र आलं सर, बरोबर, हळद गुरु आलं, हा गजकेसरी योग बनला. ओके. बघा, हळदी आणि पाण्याने मिळून तो
धुवायचंय उंबरटा. त्याच्यानंतर तुम्ही दुधानं धुवायचंय. बरोबर. चंद्र म्हणजे अगोदर हळदीचा असर पिवळा कलर राहते, त्याच्यावर नंतर चंद्र म्हणजे दुधाल, पाणी म्हणजे दुधाल. करेक्ट. म्हणजे गुरु आणि चंद्राची ती म्हणून राजयोग बद्ध 1 वर्ष राजयोगाची रेमेडी आहे. आणि त्याच्यानंतर सर तुम्ही पिवळं कापड घ्या, एकदम मऊ असं पिवळं कापड घ्या किंवा पांढरं कापड घ्या. मऊ असं मध्ये पांढरं कापड किंवा पिवळं कापड. त्यानं तो उंबरटा क्लीन करायचा पिवळ्या कापडाने किंवा पांढऱ्या कापडाने. पांढऱ्या कापडानं. हा. दारात सर आपण रांगोळी का घालतो? रांगोळी पांढऱ्या, मेन कलर पांढरा आहे. पांढऱ्या आता त्याच्यात वेगवेगळं कलर घालून आपण सजवतो. बरोबर का? परंतु मेन कलर आहे पांढरा. आणि ती रांगोळी सर सकाळी दिवस उगवायच्या अगोदर केली जाते. बरोबर. त्याच्यावर सूर्याची पिवळी किरण पडतात आणि तो राजयोग बनतो सर. बरोबर आहे. आणि म्हणून रांगोळी पांढऱ्या कलरची अंगणामध्ये घातलेली असते. तोही राजयोगाचाच प्रकार आहे. बरोबर. म्हणून आपण ते उंबरट्यावरती 1 वर्ष सर करू द्या. एका दिवशी मिस झालं त्याचा इतका छान रिझल्ट. 43 दिवस जर केली नाही रेमेडी, हे 1 वर्ष सुखाचं जाणार. आणि मला कमेंट ही चांगलं पडणार आहे सर, हे मी निश्चित. बरोबर आहे. ज्याला फरक पडतो मॅम तो नंतर कमेंट टाकतात लोक 6 महिन्यानंतर. कारण त्याचं जे सूर्याचं जे वर्ष आहे ना, ह्याच्यामध्ये आणि आपल्या घरात सूर्याची किरण पडणं तेवढंच महत्वाचं राहतं. आणि ते उंबरट आजकाल फ्लॅट सिस्टम मध्ये उंबरटाच नसतो. कोणी लोक बनवून घेतात. जरी उंबरटा नसेल, ती दहलीच राहत्या, त्याच्यावर तुम्ही केलं तरी सुद्धा चालतं. आणि त्याचा बेनिफिट येतो. आणि तो राजयोग आपल्या बिझनेसला असर करतो. ओके. हा. त्याच्यानंतर ज्यालाही बिझनेसमध्ये लॉस होते सर, बिलकुल बिझनेस चालत नाही, आणि त्या व्यक्तीने 43 दिवस हिरवं मूग, जो हरा मूग बुध मध्ये येते सर, ते हिरवं मूग भिजवून पक्ष्यांना घालायचंय किंवा गाईला घालायचंय. गाईला चाललं तरी चालते. ज्याचा 3ऱ्या स्थानात बुध आहे, 3ऱ्या स्थानातला जो बुध, आपली कुंडली जर प्रत्येकानं खोलून जर बघितली सर, 3रं स्थान लग्नेश आपण स्वतः असतो. आणि जे 3रं स्थानामध्ये जो बुध बसलेला असतो ना, तो बुध बिझनेसला कधीही उंचाई गाठून देत नाही सर. त्याच्यावर कुणाचीही नजर पडू द्या, तो स्वराशीत असू द्या तिथं, परंतु तो नाहीच आहे, बिझनेसला यश देत नाही सर. आणि त्या बुधासाठी किंवा तुमच्या कुंडलीत कसा वर्षफलात जरी बुध आला, गेल्या वर्षी एवढा प्रॉफिट झाला, ह्या वर्षी बिलकुल लॉस आहे, आपण तो पैशाच्या जेव्हा बिझनेसवाले नेतात दाखवून, आणि नंतर बुधनं जागा गोचरमध्ये वर्षफलात बदलली तर पुढे आणि बिझनेसला फायदा व्हायला चालू होतो. तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या वर्षी 43 दिवस हिरवं मूग भिजवून पक्ष्यांना घालायचे. अतिशय बेनिफिट त्याचा होणार चांगला. कारण बिझनेसवाल्यांच्यासाठी ही रेमेडी अतिशय चांगली. हा, एकदम छान रेमेडी आहे. कारण हरळ मूग सर, मी सांगेन लाल किताबमध्ये तुम्हाला सांगते, जी लोक बिझनेसमध्ये आहेत का नाही सर, त्या लोकांना ज्यांना बिझनेस करायचा आहे आणि ज्यांचा बुध वीक आहे, तुम्ही नॉनव्हेज खावा सर, परंतु हिरवं मूग खायचं बंद करा. हिरवं मूग लोक काय खायचं? काय होतं म्हणजे कसं लॉजिक आहे माझं? कारण बुध तुमच्या कुंडलीतला वीक आहे. ओके. आणि हिरवं मूग जर तुम्ही खाल्लं, कारण हिरव्या मुगाला अतिशय छान बुध ग्रहामध्ये जागा दिलेली आहे, आणि त्याची जी मुगाची जी डाळ बनते ती पिवळी आहे सर. बरोबर. तिथं गुरु आला. बरोबर का? म्हणून हिरव्या मुगाची डाळ तुम्ही खाल्ली तर चालते, ती पिवळी बनलेली. पण हरळ मूग म्हणजे जे वरचं जे ढक्कन टोपण असते ते आपल्या शरीरामध्ये, आता ते पौष्टिक आहे, ते प्रोटीन आहे, सायन्स सांगते. परंतु लाल किताब सांगते की ते बिझनेसला जर तुम्ही हिरवं मूग खाल्लं तर तुम्हाला बिझनेसमध्ये फायदा होणार नाही. म्हणून ते पक्ष्यांना घाला, तुम्ही गाईला घाला हिरवं मूग. मी सांगेन की तुम्ही नॉनव्हेज खावा सर, परंतु हिरवं मूग खायचं बंद करा. इतकं ते रिस्की आहे. बुध जर वीक असेल, बुध वीक असेल, ते कुंडलीत बघावं लागेल बुध वीक आहे का नाही. नाही सर, आपल्याला समजतं, आपल्याला दातांचे हमेशा प्रॉब्लेम होत असेल. ओके. हा. आपल्याला नसांची प्रॉब्लेम होत असेल, बरं, आणि आपलं बहिणीशी नातं चांगलं नसेल, आपलं मुलीशी नातं चांगलं नसेल, आपल्या मावशीशी नातं चांगलं, तर आपला बुध ग्रह वीक आहे, तुम्ही सक्सेस होऊच शकत नाही. होऊ शकत. कारण आजकाल जे स्ट्रोक येतात हे नसांचीच प्रॉब्लेम आहे. नसांमुळेच येतात, रक्तप्रवाह होत नाही म्हणून नसांची प्रॉब्लेम आहे सर. हार्ट प्रॉब्लेम राहते सर, नसांचीच प्रॉब्लेम, नसा ब्लॉकेज. बरोबर आहे. मग तो बुध ग्रह वीक आहे. करेक्ट. बरोबर का? आणि त्या बुधासाठी वेगवेगळं आहे. कुणाला पन्नारत्न धारण,
हिरव्या मुगाच्या रेमेडी येते, त्या तुरटीची रेमेडी येते, नाक छेदन येतं, म्हणजे भरपूर लाल किताबच्या रेमेडी. मल्टिपल पण ही जनरल रेमेडी आहे की हिरवं मूग तुम्ही पक्ष्यांना एक दान पण होते आणि बिझनेसला आपल्याला त्याला फरक पण पडते. बरोबर आहे. Yes. ही एक रेमेडी झाली. Correct. त्याच्यानंतर सर मी पती पत्नीसाठी सांगते. आता रिलेशन साठी तुम्ही सांगताय की ज्या लोकांचे रिलेशन चांगले नाहीये, तर त्या लोकांसाठी 2026 मध्ये त्यांनी काय रेमेडी 2026 मध्ये तर तुम्ही त्यांना लक्झरी लाईफ बी जगू शकणार सर. आणि पती पत्नीचं नातेही स्ट्रॉंग होणार. काय आहे सर, चांदीच्या 2 अंगुठ्या घ्यायच्या. चांदीच्या 2 अंगठ्या. 2 अंगठ्या मी वापरले सर 2. येस, तुम्ही वापरतात. तुम्हाला लक्झरी लाईफ ह्या 2 चांदीच्या अंगठ्या दोन्ही अंगठ्यामध्ये शुक्रवारी यूज करायचे सर. चाहे लेडीज असते चाहे जेंट्स असतो, शुक्रवारी घालायच्या, दोन्ही घालायचे त्या. आणि 1 वर्ष सर तुम्ही घालून बघायचे, वापरून बघायचे दोन्ही अंगठ्यामध्ये. म्हणजे फक्त शुक्रवारीच घालायच्या? नाही, वापरताना शुक्रवारी सुरुवात करायची. आणि सर जानवर जी लोक वापरते त्यांना बिझनेसमध्ये, पती पत्नीमध्ये आणि लक्झरी लाईफ म्हणजे घर, गाडी, बंगला ह्या सगळ्या गोष्टी दागदागिने सगळे आले. एक जादा तर किंमत बसत नाही सर याला. नाही काय जादा नॉर्मल आहे, आपली मर्जी आहे. दोन्ही अंगठ्यामध्ये ह्या जनरल रेमेडी आहेत. स्टोन वापरण्यासाठी कसं आपण कुंडली बघावं लागते. बरोबर. काही ही स्टोन तुम्हाला सूट होतोय का नाही, बरोबर का सांगा. तर तुम्ही ह्या 2 चांदीच्या अंगठ्या जर तुम्ही वापरल्या जानवर लोकांना सर, आणि इतका छान रिझल्ट आहे ह्या दोन्ही चांदीच्या अंगठ्याचा. 1 वर्ष तुम्ही वापरून बघा, जर फायदा झाला तर हमेशा केव्हा होणारच, हे माझा विश्वास आहे सर. पैसे येतील म्हणजे लक्झरी लाईफ जगतील नवरा बायको लक्झरी लाईफ, पैसा येणं, बिझनेस मध्ये आर्थिक वाढ होणं. ओके. आर्थिक वाढ आलं तर कुणाला कर्ज आहे ते आपोआपच निघून जाताना कर्ज. मी काय आजकाल लोकांवर कर्ज आहे. जरी आपण आता हिंजवडीत आहे आपण, तर या एरियामध्ये भरपूर लोकांनी फ्लॅट घेतले. प्रत्येक फ्लॅटवर म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये 80% फ्लॅटवर होम लोन असतं. म्हणून तरी हे 2 वापरू दे सर ते. आणि सगळ्यांना मी सांगते की खरंच माझी एक विनंती राहील सगळ्यांना, हे 2 चांदीच्या अंगठ्या दोन्ही अंगठ्यामध्ये शुक्रवारचं वापरायचंय सर. शुक्रवारपासून आणि कंटिन्यू ठेवायचं. पण ते हे काढघाल करायचं नाही. लोक काय करतात, काढून देते ते नंतर घालायचं. शुक्रवारी वापरायची, परत शनिवारी काढून ठेवायची, रविवारी हे नाही. थोडं त्रास होतो सर, की आपल्याला आदत नसते, सवय नसते याची, तर ते आपल्याला काम करताना रोजच्या रुटीन मध्ये ते डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं आपल्याला. नवरा बायको दोघांनी घालायचं. दोघांनी, पुरुष आणि जेंट्स सगळ्यांनी घातलं. इतका छान. ज्याची लग्न झालं नाही त्यांनीही घाला, त्यांनाही इफेक्ट, पैशाचा वैवाहिक सुख पण ह्यानं भेटेल तुम्हाला सांगते. आणि पती पत्नी मधलं नातं चांगलं होईल, आर्थिक मजबूत होईल, बिझनेस सुद्धा आर्थिक मजबूत व्हायचं असेल तर बिझनेस चालला पाहिजे. बरोबर. आता ज्यांना शनीचा त्रास आहे त्याच्यासाठी सांगेन मी सर. कारण मी एका पॉडकास्ट मध्ये सांगितले होते त्याची चेकची रेमेडी, आणि मी तिथे स्टॉप केलं सर. पुढे सांगितलं, भरपूर कमेंट आले की चेकची रेमेडी, आपलं काहीतरी दुसरा टॉपिक निघून गेला होता तेव्हा, त्यामुळे ते मी शनीसाठी सांगेन. बरोबर. आता सर तुमचा चेक आहे, तुमच्या नावाचा चेक, आणि त्या चेकवरती जिथं नाव टाकायचंय तिथं तुमचं नाव टाकायचं, चेतन, बरोबर का? बरोबर. आणि अक्षरी अमाऊंट लिहायची सर. अक्षरामध्ये अमाऊंट लिहायची जी की आपल्याला हवी आहे. अमाऊंट मध्ये परत अंकामध्ये अमाऊंट लिहायची, बरोबर. आणि पुढची तारीख टाकायची सर. ओके. जेव्हापर्यंत आपण एक्सेप्ट करतोय. आणि त्याला एक लिमिट आहे सर. जर नाही की 20 करोड 10 करोड टाकायचं, एक लिमिट आहे. जेवढं माहिती आपल्याला, आपण हे होऊ शकतो, करू शकतोय, किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त आपण टाकू शकतो लिमिटमध्ये, आणि तेवढे टाकायचे. आणि त्या तारखेपर्यंत. आता जर तुम्ही चेक लिहून ठेवला तर तुम्ही 1/12/2026, बरोबर का? आणि कुणाकुणाला अंकशास्त्रानुसार हा अंक शुभ आहे, त्या अंकात ती रेट टाकायची, ते टाका. किंवा हा महिना माझ्यासाठी शुभ आहे, बरोबर का? किंवा ह्या त्योहारला मला हमेशा फायदा होत जातो, ह्या सणाला, किंवा दिवाळीपर्यंत टाका. तुम्ही एक तारीख पर्टिक्युलर तिथे टाकायची. आणि तारीख टाकून सर तो चेक तिथे खाली जिथे साईन करायची असते, आपली सही करायची असते, त्या सहीच्या जागेवरती फक्त युनिव्हर्स लिहायचं. युनिव्हर्स टाकायचं. युनिव्हर्स लिहा. चाहे युनिव्हर्सचं स्पेलिंग येत असलं युनिव्हर्स तसं लिहा, किंवा हिंदीमध्ये मला युनिव्हर्स पर्यंत आपला मेसेज गेला पाहिजे, फक्त युनिव्हर्सला. आणि ती ही शनीसाठी रेमेडी आहे सर. ज्यांना शनीची महादशा आहे,
साडेसाती आहे, शनी परेशान करतोय, ज्यांना कर्ज आहे सर आणि यश येत नाही कशामध्ये त्या लोकांना. आणि शनी खराब आहे कसं ओळखायचं सर? डोळे आपल्याला चष्मा लागलाय, बरोबर का? आपल्या चुलत्या बरोबर, आपल्या चुलत भावांच्या बरोबर आपलं बनत नाही, त्यांनी ओळखायचा की आपला शनी खराब आहे. कुंडली बघायची गरज नाही. कुंडली बघायची गरज नाही सर. त्यांनी तो चेक शनिवारच्या दिवशी आपल्या घरातील पश्चिम दिशेला चिपकवायचा. ओके. पश्चिम दिशेला चिपकवायचं सर. आणि पश्चिम दिशेला चिपकवलं फक्त दिवसा सकाळी आपली एक नजर पडली पाहिजे त्याच्यावरती, लक्ष गेलं पाहिजे त्याच्यावरती. आणि ते अमाऊंट आणि बाकी दुसरे आपल्या घरी पाहुणे येतात मग त्यांचं नाही, त्यांची नजर नको लागायला ना, आपण बघून घ्यायचं. मग ते आपल्या बेडरूम मध्ये पश्चिम दिशा म्हणजे आपल्या घराचे शेवटला असे ना ते. आता कुणाचं पश्चिमेलाच तोंड असेल तर तो भाग वेगळा, पण सजासजी इतरांना कुणाला नाही असलं पाहिजे, बरोबर. असं अशा ठिकाणी तो चेक लावायचा शनिवारच्या दिवशी. बरोबर सर माझा विश्वास आहे, कारण माझी स्वतःची ही रेमेडी विश्वास आहे की तुम्ही तो करून बघा. 1 वर्षामध्ये त्या मी म्हणत आता समजा कोणी 1 करोड टाकले, मी म्हणत आहे की 1 करोड, पण तुम्ही 70-80 लाखापर्यंत पोहोचले. पण त्याच्याबरोबर कष्ट पाहिजे. तुम्ही ते चेक लावणार आणि त्याच्याकडेच बघत बसणार तर ते होणार. काय होतं लोक तुम्ही जेव्हा रेमेडी सांगतात तर लोकांना काय होतं ना की हा रेमेडी केली की सगळं ठीक होऊन जाईल. एक तर लोक रेमेडी नीट करत नाही, पहिली गोष्ट तर ही आहे. ते मोठ्या रेमेडीज आहे, कारण 43 दिवसांच्या रेमेडी नीट करत नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला खाटल्यावर आणून कोणी देणार नाही ना, तुम्हाला उतरावं लागेल ना, बाहेर कष्ट करावे लागणार आहे, तरच ते होणार आहे. या गोष्टीच्या रेमेडी वगैरे या तुम्हाला सपोर्ट करते जेवणासाठी. फायदा होणार नाही तुम्हाला रेमेडीचा, निश्चित. कष्ट केले पाहिजे तुम्ही थोडे तरी. आणि तो पश्चिम दिशेला चिपकवताना सर पश्चिम भिंतीला त्या चेकची पाठ झाली पाहिजे. हा, बरोबर. भिंतीला पाठ आणि तो जो मजकूर आहे त्याची तो बाहेर आपल्याला दिसला पाहिजे. ते जी आपण रक्कम प्राइस लिहिलेले पैसे लिहिले ते आपल्याला दिसलं पाहिजे, बरोबर. अशा ठिकाणी. आणि तो चिपकवून बघा सर, इतकी छान रेमेडी आहे. कारण माझा रिझल्ट मला आलेला बरोबर, बेस्ट रिझल्ट येतो. आणि माझ्या क्लायंट्सने सुद्धा आलेला आहे, ज्या क्लायंट्सने मी सांगितलेलं आहे ना. आणि काही लोकांनी जेवढी प्राइस टाकली त्याच्यापेक्षा जास्त भेटले. पण आहे, लोकांना समजतं ते की आता काही लोक सांगतात की सर 500 रुपयाची नोट चिपकवा आणि आपण त्याला डेली बघा 500 रुपयाच्यासाठी. पण ते आपली मग रोजची इन्कम सर 500 रुपये राहते, बरोबर का? ते 500च राहणार आहे आपली इन्कम. आपण कारण 500च बघतोय, त्याच्यावर आपण नाही जाऊ शकत. 500ला आता तुम्ही मग 2000ची नोटच नाहीये, बरोबर का? मग तो चेक तुम्ही लावून बघा, त्याचा एकदम छान असा इतका इफेक्ट होणार आहे. कारण माझं स्वतःच अनुभव, बरोबर आहे, मला मी सांगितलं पण होतं ती गोष्ट. त्याच्यानंतर सर मी तुम्हाला सांगते डेली, कारण ह्या छोट्या रेमेडी ना सर अशा काम करते त्या आणि लोकांना समजत नाही, बरोबर आहे. हे माझा अनुभव आहे सर, राजयोगचा नॅचरली ह्या वर्षी करायचं आहे. कारण 1 वर्ष आहे सर आपल्याला ह्याच्यापासून फायदा मिळणार सर. बरोबर. तुम्ही आपण आंघोळ करताना जो साबण वापरतो तो सर तुम्ही व्हाईट कलरचा वापरायचा. व्हाईट कलरचा साबण वापरायचा आहे. त्याच्याबरोबर जो फेस वॉश घेणार तो हिरव्या कलरचा. ओके, राईट. आंघोळीच्या पाण्यामध्ये तर सगळे सांगतात गुलाबजल टाका, अत्तर टाका, हळदी टाका आणि त्यानं आंघोळ करा. परंतु राजयोगसाठी मी तुम्हाला सांगते व्हाईट कलर शुक्रामध्ये येतं, बरोबर. आणि फेस वॉश ग्रीन कलरचा. मग कुठल्याही कंपनीचा, आपण कुठल्या कंपनीचं नाव नाही घेऊ शकत, कुठल्याही कंपनीचा, फक्त तो ग्रीन कलर, हिरवा कलर असला पाहिजे. हिरवा कलर बुध मध्ये येतो सर, बरोबर का? बुध आणि शुक्राची फेस वॉश आपण चेहऱ्याला युज करतोय, साबण पुऱ्या बॉडीला युज करतोय, बरोबर का? बुध आणि शुक्र बाथरूम मध्ये तुम्ही ते दोन्हीची युती करा सर, तुम्हाला राजयोग मिळवून देतोय. आणि त्या गोष्टीमधनं आपण दररोज जातोय, बरोबर का? डेली आहे त्या, बरोबर का? आणि इतकी छान रेमेडी आहे सर, कारण स्वतः मला अनुभव आल्याशिवाय मी इतरांना नाही सांगू शकत. कारण तो शुक्र आणि बुध साठी तो आहे, बरोबर. शनिवारी आपण चेक दिला, राजयोगला गुरुचंद्राला उंबरठ्याची रेमेडी दिली, बरोबर. आणि हे शुक्र आणि बुधासाठी हे दिले. आणि तुम्हाला सर आता मी केतूसाठी सांगेन.
केतुग्रह. केतू, ज्यांना केतूची महादशा चालू आहे, हा. ज्यांना सर कमरेपासून खाली त्रास आहे, पाय दुखणं, गुडघं दुखणं, मूळव्याधा संबंधी, लघवी संबंधी, डायलिसिस, हर कुठलेही केतू, ज्या लोकांना सर डायलिसिस आहे त्यांना केतू ग्रह त्यांचा कमजोर आहे. हो. कारण लोकांना समजत नाही की, आणि कुणी जे बघतील व्हिडिओ सर, ज्यांनाही कमरेपासून खाली त्रास आहे त्यांनी आपली कुंडली काढायची आणि बघायचं की आपला केतू ग्रह वीक आहे. ओके. आणि केतू ग्रहासाठी एक जनरल रेमेडी मी सांगते सर, तुम्ही गणपती बाप्पांना विसरायचं नाही. बरोबर. कारण केतू ग्रह जर ठीक होणार असेल तर गणपती बाप्पा हेच करते. गणपती बाप्पांना तुम्ही फक्त आणि फक्त सर शनिवारचं किंवा गुरुवारी, ज्यादा तर गुरुवारी, कारण केतू हा गुरुचा चेला आहे. बरोबर. गुरु स्ट्रॉंग करण्यासाठी केतूचा उपाय करायचा असते, हा. केतू स्ट्रॉंग करण्यासाठी गुरुचा उपाय करायचा असते. ओके. दोन्ही एकमेकांचे उपाय करा. दोन्ही गुरु केतू एकमेकाचे गुरु चेला आहे. बरोबर. म्हणून केतू जर कुणाचं ऐकत असेल तर तो गुरुच ऐकतो. करेक्ट. म्हणून केतूला जर स्ट्रॉंग करायचं असेल तुम्हाला, ज्यांना पण ह्या प्रॉब्लेम आहेत किंवा कुणाचा मुलगा ऐकत नाही असेल, ते कानात बाली, तर केतूचं जनरल रेमेडी आहे, कानात बाली वापर. बरोबर. आणि ही एक फॅशन पण आहे. हो. जर तुम्हाला केतू स्ट्रॉंग करायचं असेल, गणपती बाप्पाची पूजा करणं गरजेचं आहे. शिवाय तुम्ही प्रत्येक गुरुवारचं थोडी चणा डाळ किंवा केळ, जी केळी असतात पिवळं, बरोबर, येलो कलरचं, एकदम ग्रीन कलर नसला पाहिजे त्याच्यामध्ये. करेक्ट. ग्रीन आला की तिथं बुध आला, हिरवा आला की बुध आला. प्लेन असं पिकलेलं केळ पिवळं असं तुम्ही 3 केळी गणपती बाप्पाच्या मंदिरात नेऊन चढवायची. इथे नसेल, कारण 3 केळी दररोज लोकांना नाही ती भेटणार सर. ज्यांचं खरंच आहे कंडिशन वीक आहे किंवा काय, तर ते पण खाली 1 किलो चणा डाळ घरात आणून ठेवायचे सर. 1 किलो चणा डाळ. हा. आणि त्या चणा डाळमध्ये थोडीशी प्रत्येक गुरुवारी नेऊन तुम्ही चढवायची. कुठे चढवायची मग? गणपती गणपती बाप्पाच्या. गणपती बाप्पाला. केतूचं म्हणजे गणपती. केतूसाठी गणपती बाप्पा. बरोबर. तर जर सूर्यग्रह जर सर तुम्हाला मजबूत करायचं, सगळ्यात मेन जी गोष्ट आहे सर, सूर्य म्हणजे आपले वडील आहेत. बरोबर. ज्यांना वडील नाहीत तो विषय वेगळा आला सर. ज्यांचे पण वडील आहे, तुम्ही हे 1 वर्ष सूर्याचं आहे, वडिलांना इज्जत द्यायला चालू करा सर. अशी लोक सर वडिलांना मारतील. हा, काही लोक असतात. बरोबर का? तुम्ही वडिलांना इज्जत द्या. आता काय वडील पण असायचे सर की ड्रिंक करणं, घरात तमाशा करणं, काय मुलांना ते नाही सर होत, की आईला प्रॉब्लेम दिला, आईला मारलं हाणलं तर नाही होत. परंतु आपल्याला नाही सण झालं ना, आपण बाहेर निघून जावा. सूर्य जर मजबूत करायचा असेल तुम्हाला, तर एक भगवान विष्णूची पूजा करायची. मी पहिले बी सांगितले की एक आवळ्याचं झाड तुम्ही लावायचंय. तुम्ही बोललाय बरोबर. एक आवळ्याचं झाड लावा तुम्ही. आणि आवळ्याचं झाड तुम्ही जर तुमच्या घराच्या समोर जागा नसेल, तुम्हाला शेत असेल सर, तर त्या शेतामध्ये जाऊन तुम्ही ते आवळ्याचं झाड लावायचं. जाणवल सर तुम्हाला लोकांना की आपण प्रगतीच्या मार्गावर आहे मग. हो. आणि कुठेही असू द्या, आपल्या घराच्या समोर जर तुम्ही कुंडीमध्ये, पण त्याला कसं मोठं गमला पाहिजे, मोठी कुंडी पाहिजे, कारण त्याचं जड जादा पसरतं. म्हणून आवळ्याचं झाड ज्यांच्याही घरात आहे सर, ज्या लोकांच्या घरी आवळ्याचं झाड आहे तो 100% लखपती करोडपती आहेत सर. हो. मग आता मॅम समजा आता आपण इकडे फ्लॅटमध्ये राहतो, तर इथं तर तुम्ही बोलले कुंडीमध्ये लावायचं, तर ते लावू शकतो. थोडी मोठी कुंडी लागणार, कारण त्याचं जड पसरते. मग ते इकडे मोठं नाही होणार ना? मग मोठं होते सर. कुंडीत पण होईल, पण त्याला बोनसाई करायला नाही. त्याचा जो शेंडा असतो ना, तो कधी बोनसाई छाटायचा नसतोय सर. अरे ते मेन. तुम्ही गावी शेत आहे ना सर? गावी आहे ना. शेतामध्ये लावा तुम्ही. आणि ज्याच्याही घरामध्ये, किंवा आमचं घराचं जगाला म्हणजे जे घर आहे आमचं, तर ते कंपाऊंड पण आहे मोठं, तर ते लावलं तरी सुद्धा गार्डनला. हो, गार्डनला लावा. त्याच्यानंतर सर तुम्हाला ते आवळ्याचं जर झाड इतकं छान, कारण आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूचं स्थान असते. ओके. आणि विष्णू म्हणजे लक्ष्मीचं पती आहे. त्या भगवान विष्णूला ज्या घरात मान आहे सर, कारण मी पहिलं पण सांगितलं दिवाळीला लक्ष्मीची, भगवान विष्णूची आणि कुबेर देवताची मूर्ती आणून तुम्ही पूजन करा, त्यांना अतिशय छान रिझल्ट येतोय. काही लोकांच्या घरात लक्ष्मीची मूर्तीच नसते सर, कारण आपण आपला जो इंडिया आहे सर, हा धार्मिक आहे, सनातन आहे सर. बरोबर. आणि आपण त्या शक्तींनाच मानत नाही. बरोबर. आणि जे मी म्हणत नाही सर, काही आहेत माझे क्लायंट, माझा मुलगा आहे, IT मध्ये आहे, इंजिनियर आहे, शिकलेला आहे, जॉब करतोय, पण हा मानत नाही, तो कर्मावर बिलीव्ह करतोय.
ओके. आणि ते सुद्धा बेस्ट आहे सर. कर्म ऑर्गॅनिक कर्माव कर्म मग ते म्हणते ते माझे मी कर्माव बिले माझं सगळं चांगलं आहे. आणि कारण त्यांचं कर्म चांगलं आहे म्हणून सगळं चांगलं आहे सर. चांगलं आहे. कर्मच नाही तुमचं आणि ते नुसते तुम्ही खोटी देवपूजा करताय आणि कर्म, कारण देवपूजा करताय आणि मनात काय करायचं बद्दल तर त्याचा उपयोग नाही ना. नाही. बरोबर का सांग? बरोबर. तर त्या कर्मासाठी पण आपलं तुमच्या पॉडकास्ट मध्ये मी आपल्या पॉडकास्ट मध्ये डिस्कशन झालंच आहे समाबद्दल. येस. तेच की. आणि आता मी तुम्हाला सांगेन सर, मंगळ ग्रहासाठी. मंगळ ग्रह. मंगळ ग्रह सर, जेवढं राहू, केतू, शनी, गुरु, शुक्र, जेवढं ग्रह एकाच साईडला, मंगळ ग्रह एकाच साईडला आहे सेहतसाठी सर. ओ. कारण मंगळ हा ग्रह लोकांना कॅन्सर देण्यासाठी. अरे अरे अरे. हा. मंगळ शनी, बरोबर. चंद्र शनी तुम्हाला सांगते. आणि मंगळ शनी, चंद्र शनी, शनी चंद्र, ह्या 3 ग्रहाच्या जे कॉम्बिनेशन आहे, ह्या 3 ग्रहाच्या युती आहे, ज्यांच्याही कुंडलीमध्ये आहे तुम्हाला सांगते, त्यांना त्या मोठ्या आजारापर्यंत पोहोचवते सध्या. आणि त्याच्यात वास्तूचे दोष असतील तर ओके. ते झाल्याशिवाय सोडत नाही. म्हणून मंगळ ग्रहासाठी जर तुम्हाला रेमेडी करायची असेल तर सगळ्यात मेन पॉवरफुल रेमेडी म्हणजे हनुमानजींना गुळाचा प्रसाद चढवणं. कोणत्या दिवशी? मंगळवारच. मंगळवारी. तुम्हाला जर सेहत नको असेल तर. आणि ज्या ज्या कुंडलीमध्ये ह्या युती आहेत, ज्यांना पुढे जाऊन ती भीती आहे, ती कधी ते जर जागृत झालं तर तिथपर्यंत सर नक्कीच पोहोचवते. त्या ग्रहांच्या ज्या पण लोकांना आतापर्यंत त्या आजारातून बाहेर यावं लागले, बरोबर, त्यांनी आपली कुंडली बघावी. ओके. की ह्या 2 ग्रहाची युती आहे का, मंगळ शनी आहे का, शनी चंद्र आहे का, मंगळ चंद्र आहे, हे बघावं आपण. बरोबर. जेवढं मंगळ चंद्र महालक्ष्मी योग देतं तेवढंच ते खराब पण नाही सर. पण आपण आजार पण देते, पण आपण तिकडे बघत नाही सर. पण तुम्हाला जोपर्यंत त्या कुंडलीला व्यवस्थित प्रिडिक्शन केलं नाही, व्यवस्थित वाचली गेली नाही, व्यवस्थित सांगितलं नाही, पाठीमागचं कुणीही सांगेल सर ह्या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु जर तुम्हाला पुढं लग्नाची कुंडली जुळवताना पण मी सांगितले, परफेक्ट अशा कुंडल्या जुळवा. आपण सांगतो की आजच्या खानपिनमुळे, आजच्या राहणीमानामुळे हे आजार आहे, पण ते तुमचं कुंडलीत तेच झालेलं आहे. बरोबर आहे. बरोबर का? जे एक सर आता जे महाराज आहेत, प्रेमानंदजी महाराज, त्यांची एक रील मी बघितली सर. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्या रीलमध्ये की एका स्त्रीच्या मुलाला कॅन्सर झालेला होता. तर हनुमानजींना गुळाचा प्रसाद चढवणं अतिशय गरजेचं आहे. ओके. आणि जर तुम्हाला गुळाचा प्रसाद तर आहेच आहे, आणि फक्त ह्या वर्षी हनुमानजींना सिंदूर, चमेलीच्या तेलात सिंदूर मिक्स करून हनुमानजीच्या मूर्तीला मंदिरामध्ये नेऊन चढवायचं आहे. ओके. कारण सूर्याचं वर्ष आहे. बरोबर. बरोबर का? आणि हनुमानजींना सिंदूर चढवायचा आहे, एवढा बेनिफिट होणार आहे त्या सुद्धा रेमेडीना. जनरल रेमेडी आहे हे सर. मी राशीवरून दिल्या नाही, कारण प्रत्येक राशीच्या कुंडलीमध्ये वेगळा आहे सर. बरोबर. बरोबर का? आता मंगळाची महादशा आहे किंवा मंगळ आपला वीक आहे कशावरून मी तुम्हाला सांगते ओळखायचं. तुमचं तुमच्या भावाशी बनत नाही सर. तुम्हाला पोटासंबंधी त्रास आहे, तुम्हाला रक्तासंबंधी त्रास आहे, किंवा भाऊ आणि तुमच्या बटवारा व्यवस्थित नाही झाले. बरोबर का? वेगळं होते. तुम्हाला संशय आहे की आम्हाला कोणीतरी करणे तंत्र मंत्र करते आणि त्याच्यामुळे आम्ही पुढे जात नाही. बरोबर. तो तुम्हाला थांबवायचा. आणि तुम्ही भरपूर देवऋषी जादूटोना करणारे बघितले, पण आम्हाला काही त्याचा रिझल्ट नाही. ह्या लोकांनी हनुमानजींना सिंदूर चढवायचे. ओके. आणि तिथं तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही हनुमानजीच्या अंगावर, मी पहिलं पण सांगितलेलं आहे, जो सिंदूर लावलेला असतो, बरोबर, तो सिंदूर आणून तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचा सर. आणि ज्यांना पण गाडीची ऍक्सिडेंटची भीती आहे सर, आपण गाडी कुठं प्रवासाला चाललोय आणि ऍक्सिडेंट होते का, परिवारची काळजी राहते, त्या प्रत्येक लोकांनी आपले 4 व्हीलर असू द्या सर, 2 व्हीलर असू द्या, आपलं आपण वापरणारं पॉकेट असू द्या, त्याच्यामध्ये हनुमानजीच्या अंगावरची, जिथं जागृत देवस्थान आहे, बरोबर, पंचमुखी हमेशा कुठे भेटणं शक्य नाही, परंतु जे आपलं
गावात किंवा जिथं पण आपण राहतोय जे हनुमानजीची मूर्ती बसवलेली असते. बरोबर प्रत्येक मंदिरातली हनुमानजीची मूर्ती सर प्राणप्रतिष्ठा करूनच बसवलेली असते. बरोबर आहे. हो तर त्या हनुमानजीच्या अंगावरचा सिंदूर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये हमेशा ठेवायचा आहे सर. सिंदूर नुसतं असं जो कलर दिला असतो मूर्तीला हो तो पुजाऱ्याकडून काढून आणा किंवा कुठल्याही पुरुषांनी एकदम स्वच्छ राहून काढून आणलेला तो चांगला आहे आणि आपल्या तो गाडीमध्ये ठेवायचा आहे. ऍक्सिडेंट कोण जे निगेटिव्ह निगेटिव्ह नाही होणार. निगेटिव्हनच ऍक्सिडेंट होतो. आणि सर तुम्हाला सांगते ऍक्सिडेंट करणार कोण असते? राहू. आणि राहूचा कब्जा कुणावर आहे? बुद्धीवर. थोडं मन इकडे तिकडे गेलं की ऍक्सिडेंट झाला. बरोबर. पुढचा समोरून चांगलं येते पण आपण चांगलं चालू पण समोरून कसं येते माहित नाही किंवा कधी कधी आपल्या हातून पण कारण बुद्धी राहूचा कब्जा सर बुद्धीवर आहे. बरोबर का? आणि तो जो राहू आहे सर तो आपल्या बुद्धीवर अटॅक करतो. राहूचं उपाय किंवा राहूला शांत करण्यासाठी आपण मंगळाचा उपाय देतो. मंगळ ग्रहाचा. बरोबर का? म्हणून तुम्ही मंगळ ग्रह किती ठिकाणी आहे बघा. आपण मंगळाला पण काही लोक कमजोर समजते पण मंगळ सुद्धा कमजोर नाही. म्हणून मंगळाचा जर उपाय करायचा जर असेल तुम्हाला शांत करायचं असेल मंगळाला आणि मंगळाबरोबर राहूही शांत करायचा असेल तर तुम्ही चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर मिक्स करून हनुमानजीच्या मूर्तीला तो कलर द्यायचा. ओके. आणि त्याच्यानं राहूही शांत होतोय आणि मंगळही शांत होतोय आणि तो सिंदूर आपण आणून जर आपल्या गाडीमध्ये ठेवला तर मोठ्या मोठ्या ऍक्सिडेंट पासून आपला बचाव होऊ शकतो. आणि कुणीही एकाही व्यक्तीनं सांगू द्या सर की मी सिंदूर ठेवला गाडीमध्ये आणि ऍक्सिडेंट झालाय हे होऊ शकत नाही. कारण ती हनुमानजीची पॉवरफुल रेमेडी आहे. कारण दत्तगुरूजवळ माफी आहे आत्म्यांना पण हनुमानजींच्या जवळ आत्म्याला माफी नाही. जे प्रेतात्मा बरोबर गुंगते ते त्यांना आणि ते जास्त कधी बघा ऍक्सिडेंट कुठं ठराविक ठिकाणीच ऍक्सिडेंट होते सर जिथं प्रेतात्मा आहेत की ज्या आपलं आता पुण्यामध्ये जे ऍक्सिडेंट बरंच वारजे ते नवले किती ऍक्सिडेंट झाले सर तिथे. हमेशा तिथंच ऍक्सिडेंट का होत असेल? मला एक क्लायंट आलेलं होतं मॅडम तिथं जर आपण हनुमानजीचं मंदिर बसवलं तर तुम्हाला काय वाटते म्हणजे आपण दोघांनी सोचून काय करायचं बरोबर का? कारण तो एक एरिया ऍक्सिडेंट पॉइंट झाला सर. बरोबर आहे. हमेशा तिथं ऍक्सिडेंट मोठे ऍक्सिडेंट खूप लोक वाटतात. बरोबर का सर? कारण तो कुठल्याही ठिकाणी एखादे चौराई असतात एखाद 3 रस्ते असते ते आणि तिथं जे त्या निगेटिव्ह शक्तीचाच असं कारण ते मृत पावलेले लोकच तिथं ते ही करतात म्हणून हनुमानजीचा सिंदूर हमेशा कुठेही तुम्ही प्रवासाला जावा हमेशा तो सिंदूर आपल्याजवळ पाहिलेच पाहिजे. आणि ज्यांना तंत्रमंत्र करण्याची बी भीती आहे की कुणी करू शकतं सर हनुमानजींना तुम्ही बघा तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये बघता सर हनुमानजींना मी स्थापन केले कारण आम्हाला सुद्धा भीती वाटतेच त्या निगेटिव्ह. काही लोक निगेटिव्ह असतात आपल्याला म्हणून ते नको आहे आपल्याला त्यांचं वाईट पण काय करायचं. बरोबर. आपण आपल्या संरक्षण करायचं. करेक्ट. आणि आजच्या ह्या युगात सर 10 मधली 8 लोक पैशानं ग्रस्त आहे बरोबर का? आणि काही लोक आपल्या दुःखानं दुःखी नाही ती पण दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. त्यांचं त्याच्यापर्यंत काम आहे की लोकांना जलसी करणं निगेटिव्हपणा दाखवणं किंवा ते त्यांच्या कर्मानुसार करत असतात. आणि म्हणून ह्या वर्षाच्या ह्या ज्या रेमेडी आहेत ह्या प्रत्येकानं करून बघाव्या त्या नक्की आणि त्याचा रिझल्ट सर आल्याशिवाय खरंच राहणार नाही. मी 4 रेमेडीज त्याच्या महत्वाच्या मेन रेमेडीज अंगठीचे दिलेल्या आहेत त्या उंबरट्यावरती दिलेल्या आहेत त्या आपल्या बाथरूम मध्ये पांढरा साबण आणि फेस वॉश ग्रीन कलरचा हे यूज करू दे सर 1 वर्ष. आणि चेकची रेमेडी सगळ्यात मेन रेमेडी आहे त्यांनी करून बघावं लोकांनी आणि रिझल्ट बघावा. येस ठीक आहे. तुमचं खरंच मनापासून हे चॅनल तर तुमचंच आहे आता माझंच आहे सर लोकांच्या आग्रहा खातीर बनवलंय. करेक्ट. आणि त्यांना ह्या रेमेडी सर इतक्या पॉवरफुल आहेत त्या लोकांचं खरंच ह्या फायदा होणार आहे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. मॅमचं चॅनल आहे जर तुम्हाला मॅमचं कन्सल्ट करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असेल मॅमचा आणि डिस्प्लेला पण नंबर असेल. पुण्याचा नंबर वेगळा आहे. त्यांचं जे गाव आहे बलवडी सांगलीतलं गाव सांगली खानापूर तालुका बलवडी गाव तर ते सगळे नंबर तिथे दिलेले तुम्ही मॅमला कॉल करू शकता. आणि मेन म्हणजे मॅमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मॅम.